जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आपला विषय चाललेला आहे खपऱ्या महार। खपऱ्या हा शब्द तुच्छता दर्शक नाही। खपऱ्या महार म्हणजे कुठंतरी एक ज्याला आपण म्हणतो ना नापाडा होणे, तर अशा पद्धतीचा शब्द तो नाही। आणि म्हणून खपऱ्या या शब्दांवर किंवा खपऱ्या महार या जोड शब्दांवर सध्या आपलं प्रवचन व्याख्यान चाललेलं आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चॅनलवर तुम्हाला तुमच्या मताविरुद्ध काही तुम्हाला व्हिडिओ जाणवतील, मला कबूल आहे। आणि तुम्ही तशा पद्धतीचे मला कमेंटही करणार, मला तेही कबूल आहे। परंतु कुठल्याही गोष्टीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण सदरचे व्हिडिओ हे कुठल्या मानसिकतेतून बघत आहात आणि ती मानसिकता कायमस्वरूपी ठेवून तुम्ही ज्या काही मालिका मी काढतो ह्या 2-4 मालिका काढणार आहे, तर त्या मालिका कधी अभ्यास केला आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। केवळ आणि केवळ एकच व्हिडिओ पाहून खपऱ्या महाराची व्याख्या तुम्हाला कदापि समजणार नाही। आणि मी विविध अंगातून बोलणार आहे, लक्षात आलं का तुमच्या? कारण याच्यासाठी मी संतांचा आधार घेणार आहे, वारकरी संप्रदायाच्या अभंगाचा आधार घेणार आहे, श्री संत चोखोबांचा आधार घेणार आहे, सकल संतांचा आधार घेणार आहे। ही झाली आध्यात्मिक बाजू। दुसरी जी बाजू म्हणतो आपण, दुसरी बाजू कुठली म्हणतो? का नाकारला आम्हाला, आणि नाकारल्यानंतर खरंच आम्ही त्या ध्येयापासून दूर जावं काय? सुरुवातीला माझं बोलणं तुम्हाला कोड्यात टाकल्यासारखं वाटेल किंवा म्हातारं काहीतरी बडबडतं असंही वाटेल। परंतु जर पूर्णपणे तुम्ही याच्यामध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्याही लक्षात येईल की हे म्हातारं सांगतं ते आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूनच आपली मतं मनवावीत। आता हे पहा, भक्त आणि ईश्वर, बरोबर आहे ना? आपला विरोध कुठं आला? आपला विरोध आला कर्मकांडाला। आपला विरोध कुठं आला? आपला विरोध आला पाखंडवादाला, नाही का? तर भक्त आणि ईश्वर याच्यामध्ये हजारो वर्षांपासून जो वर्ग दलाल म्हणून काम करीत होता, लक्षात आलं का तुमच्या? दलाल म्हणून जो ब्राह्मण पुरोहित वर्ग काम करीत होता, काही साधू संतांनी विचारवंतानं समाजसुधारकांना नाकारलं, हेही तितकंच खरं आहे। आपण नाकारायचं आहे काय? तर आपण नाकारायचं आहे दलाल। आपण एखाद्या बाजारात जातो, एखादं म्हैस गाई घेतो, काहीतरी खरेदी करतो बाजारपेठेमध्ये, आणि मग एजंट असतात, कमिशन एजंट वगैरे। तसे हे कमिशन एजंट इतक्या दिवस आपण सहन केले। परंतु ज्यावेळी आपल्याला कोणीतरी सांगितलं, कुठल्या तरी मायबापानं सांगितलं, कुठल्या तरी पूर्वजानं मला सांगितलं की बाबा रे, दलाल जर घेशील मध्ये तर तुझ्या व्यवहारामध्ये खोट निर्माण होईल। आणि झालं तसंच। श्री संत कबीरानं देखील दलाल नाकारले, इव्हन काय की सगळ्याच संतांनी दलाल नाकारले, परंतु पूजा किंवा देव नाकारला नाही। पूजा देव नाकारला नाही। आपण काय करू शकतो? तर आपण दलालाला नाकारायचं, आपण ब्राह्मण पुरोहिताला नाकारायचं, परंतु ईश्वर भक्तीला नाकारायचं नाही। हाच यालाच म्हणायचं अध्यात्म। लक्षात आलं का? आता त्यांनी त्यांच्या सोयीसाठी मनुस्मृती लिहिली, एका वर्गाच्या सोयीसाठी ती लिहिली, आणि बाकीच्या 3 वर्णांनी त्याचे गुलाम व्हावेत अशी त्यांनी त्याची तरतूद केली। म्हणून आपण ते उद करतात, म्हणून मी
मनुस्मृतीचं उदं उदं करावं असं नव्हे. लक्षात आलं का? कारण जे माझ्या विचाराला, जे माझ्या अस्तित्वाला जिथं ठेच पोहोचली जाते, मग तो दगड सोन्याचा जरी असला तरी मला मात्र तुच्छतादर्शक आहे. वाक्याचा अर्थ लक्षात आला ना तुमच्या बाळांनो? आपण रस्त्याने चालतो नाही का, आपण रस्त्याने चालतो, ठेचा लागतात असतात की आपल्याला. म्हणून आपण चालणं नाकारत नाही ना, चालत तर राहतो. हां, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अताय हिताय देसेत भिक्कवे आदि कल्याणम मज्ज कल्याणम परिवसान कल्याणम. हा भगवान बुद्धानं दिलेला आदेश सकल संतांनं पाळलेला आहे. हो, तुम्ही त्यांना भंते म्हणता, स्थवीर म्हणता, किंवा आणखी महास्थवीर म्हणता, भदंत म्हणता. आम्ही त्यांना साधू संत म्हणतो. एकच आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणून आपण चालण्याचं नाकारलं नाही. आता या मनुवाद्याने काय केलं, आपल्यामध्ये जे वेगवेगळे दगड टाकले, तर ते दगड आपण तुडवीत चाललो. एखादा दगड सोन्याचा असू शकेल. लक्षात आलं ना? मग तिथं सोन्याचा म्हणजे प्रलोभन. असे प्रलोभन घेणारे काही खपरे मारी आहेतच की जे आता मंत्रिमंडळामध्ये मंत्री होऊन बसलेले आहेत. गंभीरतेने माझ्या वाक्यांचा हे करून घ्यायचा असतो, अर्थ करून घ्यायचा असतो. मग हे सोन्याचे दगड जरी आपल्याला ठेस लागले तरी इजा मला त्याच्यापासून झालेली आहे. म्हणून सोन्याच्या विटेला किंवा सोन्याच्या दगडाला आपण न भाळता आपण आपलं मार्गक्रमण केला पाहिजे. जर येथील दगड वाटेत बनव त्याची मूर्ती, सुंदर मूर्ती घे त्यातून एक बोध, अशा पद्धतीचं माझ्या मना बन दगड. एक कविता होती फार जुनी. आणि म्हणून ह्या कपऱ्या महाराच्या मालिकेमध्ये, हो मी मालिका म्हणणार आहे. आता किती व्हिडिओ निघतील मी सांगू शकत नाही. माझ्या मताने तर मी एक 4-5 धरले याच्यावर. मग आता आपण मुळात सुरू करायचं आहे. काय करायचं आहे? कुठून आला हा विचार? मी माझं बोलणं नेहमी संदिग्ध असतं आणि म्हणून बारकाईनं ऐकायचं असतं. हो, तुकाराम महाराज सांगतात एका अभंगामध्ये, आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. हे ज्वारीचं ताट आहे नाही का? आता हे माझं ज्वारीचं ताट आहे समजा. आणि मग काय होतं आहे, याला अशी बीजं आलेली आहेत ती. आता हे किती बीज आहे तिथं? लाखो बीज आहे ती नाही का? परंतु हे बीज पेरण्यासाठी मी फक्त जमिनीमध्ये एकच बीज टाकला. आले का तुमच्या लक्षात? मग काय होतं आहे, तो एक बीज अंकुरला म्हणजे रोप आलं. ते रोप आल्यानंतर मग त्याला काय झालं, कालांतराने फुलं फळं आली. आणि हे तुम्हाला दाखवले. आता हे एका बीजापासून ह्या अशा पद्धतीनं हजारो बीज निर्माण होतात. बाबांनो, गौतम बुद्धाच्या एका विचारापासून तुमच्या आमच्या विचारामध्ये बदल होऊन आपल्याहीमध्ये अशा पद्धतीच्या विचारांचे बीजाचं रोपण झालं पाहिजे. बीज लावलं आहे. तथागत गौतम बुद्धानं जवळजवळ 2500 वर्षापूर्वी जो बीज लावलेला आहे, आणि ते बीज आता गौतम बुद्धांच्याच सिद्धार्थ गौतमाच्याच तत्त्वज्ञानामध्ये आहे. तर काही बीज चांगल्या मातीत पडली, काही बीज ढगाळ मातीत पडली. म्हणजे आमच्याकडे त्याला रेताळ किंवा मुरमाड जमीन म्हणतो आम्ही त्याला. काही बीज खडकावर पडले. मग खडकावर पडलेलं बीज अंकुरल का? तर ते अंकुरणार नाही. बीज अंकुरण्याला देखील मातीही तेवढीच सकस पाहिजे. तुमच्या मनाची माती देखील तेवढीच सकस पाहिजे. आणि ही सकस माती जोपर्यंत ते बीजाला अंकुरत नाही, लक्षात आलं ना तुमच्या, तोपर्यंत मातीचं व्हॅल्युएशन संपलं. म्हणजे काय की बीजाला वाढवणारी माती देखील तेवढी सकस पाहिजे. गौतम बुद्धानं जे बीज पेरलंय त्या बीजाला रोपण केले. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये
तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मस्तिष्कामध्ये, तुमच्या मनामध्ये मनोपभगमा धम्मा मनुष्येठा मनोमाया मनसाचै पदुठ्ठेन भासती वा करोती वा. आणि म्हणून त्या दुःखाला जाणण्यासाठी जे बीज रोवलं गेले तुमच्या मनानं ते अंकुरलंय का हे महत्त्वाचं आहे. आणि जर गौतम बुद्धानं पेरलेलं बीज जर खडकावर पडलं असेल तर ते कधीच रुजत नाही, त्याला म्हणायचं खापऱ्या महार. बघा, लावार्थ लावार्थ. हां, भरपूर प्रमाणामध्ये बुद्ध विटेवरी या चॅनलवर तुम्हाला विचार करणारीच वाक्य मिळतील, कोड्यातील वाक्य मिळतील, सस्पेन्स वाक्य मिळतील. कारण सरळ सोपं सांगणं हा माझा गुणधर्मच नाही. मी ज्या सांगितलेल्या वाक्यांचा मशागत होऊन तुमच्या मनामध्ये जर विचारांचे अंकुर फुटावेत हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे जे बीज रवलं टाकले आमच्या मनामध्ये आमच्या परमपित्यानं, आमच्या बाबासाहेबांनं, त्यातमध्ये आम्ही आज मी तिला कितपत अवलंब करतोय, कितपत आम्ही शिकलोय, कितपत आम्ही संघटना काढल्या, त्या कितपत आम्ही संघटन एक करून संघर्ष निर्माण केलेला आहे. आणि संघर्षातून चांगल्या पद्धतीचं फळ आम्हाला का मिळत नाही. आजही बुद्धगयेचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात का येत नाही. मग मीच कमी पडलो का? मी शिक्षणाला कमी पडलो कारण माझ्या बापाने सांगितलं शिक रे बाबा. मी शिकलो नाही. चांगला शिकशील तर तू चांगलं संघटन करशील. आमचं संघटन झालं नाही. आमच्या आंबेडकरी समाजाच्या किती संघटना आहेत त्या? बाबा रे, माझ्या मतानुसार 34 संघटना आहेत त्या. 34, 34, 3/4 काही संघटना आहेत ह्या. मग कसं आमचा संघर्ष म्हणजे शेवटला जाणार आणि कसं आम्हाला बुद्ध आमचं विहार मिळणार. म्हणून आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले, बीज अंकुराले रोप वाढिले, बीज अंकुराले रोप वाढिले, बीज अंकुराले रोप वाढिले, आधी बीज ऐकले. माझा बाबासाहेब एकच होऊन गेलेला आहे. माझा सिद्धार्थ गौतम बुद्ध एकच होऊन गेलेला आहे. आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले, बीज अंकुराले रोप वाढिले, बीज अंकुराले रोप वाढिले, आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले. एक बीजा पोटी तरु कोटी कोटी, एका बीजापोटी एकच बी असतो, पण झाडं किती निर्माण होतात, रोपं किती निर्माण होतात. बाबांनो, बुद्धानंतर बाबासाहेबांनी जे रोपं लावलेली आहे ती आम्ही म्हणजे रोपच. लक्षात आलं ना तुमच्या? आधी जे बीज लावलेलं असतं एका बीजापोटी तरु कोटी कोटी. तरु म्हणजे झाडं, रोपं, झुडपं वगैरे काय असतं. आणि या तरुला काय होतं तर एक बीज लावलं, हजारो नव्हे कोटी कोटी रोपं आली. आणि प्रत्येक रोपाला काय झालं, फुलं निर्माण झाली. आणि त्या फुलापासून पुन्हा फळं निर्माण झाली. आधी ऐकले, बीज अंकुराले रोप वाढिले, व्यापुनी जगता तुही अनंता, व्यापुनी जगता तुही अनंता, बहुविध रूपे घेती घेती परिब्रह्म एकले, आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले, बीज अंकुराले रोप वाढिले, बीज अंकुराले रोप वाढिले,
बीज अंकुराले रोप वाढिले आधी बीज एकले आधी बीज एकले आधी बीज एकले. बाबांनो, अशा पद्धतीनं आपण फार विस्तृत अर्थ सांगणार आहोत खपऱ्या महाराजचा. एक एक पॉईंट धरून सांगणार आहोत. आणि मग शेवटी सगळाचा धांडोळा झाल्यानंतर तुमचं सस्पेन्स मी उघड करणार आहे. लक्षात आलं का? म्हणून कमेंट्स करत असताना मला तुम्ही अगोदरच 2-4 शिव्या देण्यापूर्वी नंतर दिल्या तरी चालतील. कारण नंतरच्या शिव्या काय होतील? ह्या सजातीय होतील. आलं का लक्षात तुमच्या बाबांनो? आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला 2-3 उदाहरण दिली मी. आता खपऱ्या महार म्हणजे काय, नाही का? बीज म्हणजे काय? ज्याने कोणी बीज पेरलंय ते मातीत पडल्यानंतर ते कसं उगवलं गेलेलं आहे, यांच्यामध्ये संघटन झालंय का? जे बीज खडकावर पडले ते बीज वाळून गेलं म्हणजे खडकावर बीज पेरलेलं तर उगवलंय का? रोपं आलेत का? मग खडकावर जर बीज पडत असेल तर त्या माळरानाचं जर एक नापीक जर भूमी असेल तिथं आणि तिथं जर बीज पडले, तिथं जर खपरे महार पडले तर त्यांच्यापासून बुद्धाचे बाबांच्या विचाराची जपणूक होईल का? लक्षात आलं ना तुमच्या? येईल, हळूहळू येईल येईल येईल. काही काळजी करू नका. मी माझ्या प्रकृतीला सांभाळून या चॅनलवर मी तुम्हाला आव्हान करतो, महत्त्वाचं आव्हान करतो बाबांनो, की आपला व्हिडिओ हा सस्पेन्स दर्शक आहे. लवकर अर्थ कळत नाही, म्हातारं काहीतरी बडबडतंय, भरपूर प्रमाणामध्ये मला देखील लाखोली वाहिली जाते. आभार आहे. अशा लाखोलीला काय सांगतो मी? ते खडकावर पडलेलं बी आहे. बाबांनी बी टाकलं, बुद्धाच्या विचाराचं बीज रोपण केलं, पण जे खडकावर बीज पेरलंय ते बीज मात्र आमच्यासारख्या वयोवृद्धाला लाखोली वाहतात. त्यात विशेष काय आहे? जे खडकावर बीज पडले त्याला म्हणायचं खपऱ्या महार. इथं थांबतो, 17 मिनटं झाल्यात. आणि विशेष म्हणजे आपल्या बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हात जोडून एक विनंती आहे की माझा जो फोनपे क्रमांक आहे 82 65 07 51 51 या आपल्या फोनपेवर आपल्या शक्तीनुसार काही मला आपलं एक मदत म्हणा आर्थिक स्वरूपाची करावी अशी ही विनंती करतो. उद्या ऐका वेगळ्या स्वरूपात वेगळ्या रूपात खपऱ्या महाराजची व्याख्या. जवळजवळ 8-10 दिवस चालले तरी चालतील, परंतु ऐका. आता बाबासाहेबांना कुठला अभिप्रेत होता अर्थ ते शेवट येणार आहे माझा, किंवा आमचे सुजात दादा ज्यांनी खपऱ्या महाराजाचा विषय काढला तर त्याचा उलगडा कधी होणार आहे? शेवटच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्या अंगाचा अभ्यास सांगणार आहे. कारण माझा बाप कोण होता, माझा आजोबा काय होता, माझे पंजोबा कोण होते. आजही माझ्या जातीच्या प्रमाणपत्रावर कुठल्या जातीचा उल्लेख आहे? तुमच्या स्वतःच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर कुठल्या जातीचा उल्लेख आहे? त्या जातीच्या माध्यमाच्या आधारे तुम्ही अजूनही आरक्षण भोगताय की नाही भोगताय? सगळ्यांचा खुलासा होईल, पण हळूहळू होईल. आम्ही अशा पद्धतीनं आपल्या भेटीला दररोज येत जाऊ, थांबतो. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासनं. आमच्या बुद्ध विटेवरी या चॅनलवर भगवान बुद्ध आम्ही सांगत असताना देखील
तो माझा बुद्ध विटेवरी कसा आहे याचं सुद्धा हळूहळू हळूहळू विश्लेषण होईल. ही माळ कुठून आली? ही बुद्धाचीच आहे का? ओम मनी पद्मे हुम आम्ही म्हणतो. आज आमचे तिबेटियन लोक स्तूपाच्या भोवती जे परिक्रमा करतात आणि ज्या माळा चालल्या जातात अशा, ते काय प्रकार आहे याचाही उलगडा हळूहळू होईल. आणि म्हणून इतक्या लवकर कमेंट करत असताना कमीत कमी जर्रा धीर धरा. सगळं सांगतो तुम्हाला. पटलं तर घ्या, नसतं सोडून द्या. थांबतो. जय भीम, जय भीम. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. संघाय याच्यावर मी बोलणार आहे. धन्यवाद. ठेवतो.